POF म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर. आजकाल अकाली वृद्धत्व किंवा अकाली ज्यांचं FSH लेवल 20च्या वर आहे आणि ओव्हॅरियन रिझर्व कमी आहे, अशा पेशंटला मग आपल्याला एग डोनेशन करायला लागतं. जेव्हा आपण एग डोनेशन करतो, ज्या पेशंटला एग डोनेशन करतो त्यांना आपण रेसिपेंट म्हणतो आणि जे एग्स देतात त्यांना आपण एग डोनर म्हणतो. आता 40 नंतर तुम्ही जर प्रेग्नन्सीला प्रयत्न करत असाल तर आपली हेल्थ पण महत्त्वाची असते. तर पहिले तर आम्ही रेसिपेंटचं हेल्थ सगळे चेकअप केलं जातं. हेल्थमध्ये आपण काय फर्स्ट तर प्रेग्नन्सी जिथे राहते युटरस, तर युटरस ब्लड फ्लो नॉर्मल आहे का, नंतर तिचं फिजिकल हेल्थ नॉर्मल आहे का, प्रेग्नन्सी कॅरी करण्यासाठी तिचं हार्ट व्यवस्थित आहे का, म्हणून आम्ही हार्ट इको करून घेतो, ECG करून घेतो, फिजिकल फिटनेस ते एकदा ॲनास्थेटिकला दाखवून घेतो आणि फिटनेस करून घेतो, तिचा ब्लड फ्लो बघतो युटरसचा नॉर्मल आहे का. इवन प्री IVF हिस्ट्रोस्कोपी, जिथे गर्भ राहणार आहे ती जागा आत कुठे ॲडिशन नाही ना, कुठे काही चिकटलेलं नाही ना, ते बघितलं जातं. ते असेल तर आम्ही ते सॉल्व करतो हिस्ट्रोस्कोपीत आणि हिस्ट्रोस्कोपी करून घेतो.